कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत पतसंस्थेचे सभापती महेश पाटील यांनी मागील 35 वर्षांपासून संस्था करत असलेल्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली। हा यशाचा टप्पा गाठण्याचं सर्व श्रेय त्यांनी सभासदांना दिलं। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ठाणे इथले कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीकांत सुतार यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी या संस्थेशी डी.वाय. पाटील कुटुंबाबरोबर असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा दिला। जीवनात यशस्वी वाटचाल करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप दिली पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरून आल्यानंतर विशेष कामगिरी करणाऱ्या मावळ्यांचं नेहमी कौतुक करायचे। तो आदर्श घेऊन आपण सुद्धा कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं। संस्थेविषयी बोलताना अनेकांना मदतीचा हात देणारी ही संस्था आहे, याचा आनंद असून प्रत्येकाला आधार देण्याचं काम या संस्थेनं केलंय। हाच वसा आणि वारसा जपण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत। यापुढेही डी.वाय. पाटील ग्रुप आणि आपण स्वतः ताकदीनं तुमच्यासोबत उभं राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। यावेळी ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे, जिल्हा न्यायालय प्रभारी प्रबंधक मीना सरदेसाई, अनवर पठाण, प्रमोद सावंत, मोहन रणदिवे, विनोद भिलारे, उदयकुमार कापसे यांच्यासह संचालक, संस्थेचे सभासद आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते।